नमस्कार मित्रांनो, आपण पाहूया गौतम बुद्धाची सुंदरशी कथा. भगवान बुद्धांनी सांगितलं, सगळ्यांचं हित करा. एका दिवशी एक व्यक्ती भगवान बुद्धाकडे गेला. तो खूप तणावाखाली होता. त्याच्या डोक्यात अनेक प्रश्नाचं काहूर माजलं होतं. जसा आत्मा म्हणजे काय, मृत्यूनंतर माणूस कुठे जातो, सृष्टीची रचना कोणी केली, स्वर्ग नरकाचं सत्य नेमकं काय आणि ईश्वर आहे की नाही. त्याला या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. जेव्हा तो भगवान बुद्धाकडे पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की अनेक जण त्यांच्या आसपास बसले आहेत. भगवान त्या सगळ्यांच्या प्रश्नाचं समाधान अत्यंत सहजतेने करत आहेत. खूप वेळ हा उपक्रम सुरू होता, पण बुद्ध सगळ्यांना संतुष्ट करत होते. ती व्यक्ती त्यांचे असे हाल पाहून हैराण झाली. त्याने विचार केला की भगवानांना दुनियादारीच्या प्रकरणात पडून काय फायदा आहे. त्यांनी भजन करावं आणि साधारण समस्या असणाऱ्या लोकांना दूर करावं. पण भगवान बुद्धांना पाहून तर असं वाटत होतं की त्या लोकांचं दुःख जणू भगवानाचं दुःख आहे. शेवटी एका व्यक्तीने तो प्रश्न विचारलाच की महाराज, तुम्हाला संसाराच्या गोष्टीबाबत काय देणं घेणं. तेव्हा बुद्ध म्हणाले की मी ज्ञानी नाही आणि मी एक माणूस आहे. तसंही ज्ञान काय कामाचं, जेव्हा एखादा गर्विष्ठ आणि आत्मकेंद्री होऊ दुसऱ्यांच्या चिंतेला आपली मानू शकणार नाही. असं ज्ञान तर अज्ञानापेक्षाही वाईट आहे. बुद्धांचं बोलणं ऐकून आलेल्या व्यक्तीच्या मनातील शंका दूर झाली. त्या दिवसापासून त्याच्या वागण्या बोलण्यात फरक पडला. कथेचा सार हे आहे की ज्ञान हे तेव्हाच सार्थकी लागतं जेव्हा ते लोकांच्या कल्याणाशी संलग्न होतं.